नमस्कार. शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मुबीन मुल्लांचा सरकारला थेट सवाल. सिगारेटवर कर आहे पण सिगारेट नाही, हा कसला कारभार? उपलब्धतेअभावी वाढले दर, युवकांनी व्यसनापासून दूर राहावे, केले आवाहन. पाहूया सविस्तर बातमीपत्र. सिगारेटवर केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जात असताना अनेक ठिकाणी सिगारेट सहज उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना जादा दर मोजावे लागत असल्याचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते मुबीन मुल्ला अष्टेकर यांनी उपस्थित केलाय. सिगारेटवर कर आहे पण सिगारेट नाही, हा कसला कारभार? असा थेट सवाल करत त्यांनी शासनाच्या धोरणामध्ये अस्पष्टता असावी अशी मागणी केली आहे. अनेक भागात पानपट्ट्या आणि किरकोळ विक्री केंद्रावरील निर्बंधामुळे सिगारेटची उपलब्धता कमी झाली असून 25 रुपयांची सिगारेट 40 रुपयापर्यंत विकली जात असल्याची त्यांनी नमूद केली आहे. मुबीन मुल्ला आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पुढे म्हणाले, हा विषय व्यसनांचे समर्थन करण्यासाठी नसून शासनाच्या धोरणातील विसंगती अधोरेखित करण्यासाठी आहे. महाविद्यालयीन जीवनात दारू, सिगारेट आणि इतर व्यसनांचा अनुभव घेतला असला तरी कालांतराने त्याचे दुष्परिणाम समजल्याने त्या सवयीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते जर एखाद्या उत्पादनावर शासन कर आकारत असेल आणि त्यातून महसूल मिळत असेल, त्या उत्पादनाच्या विक्री उपलब्धतेअभावी स्पष्ट आणि पारदर्शक धोरण असणे आवश्यक आहे. अन्यथा कृत्रिम टंचाई निर्माण होऊन ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता वाढते. युवकांना संदेश देताना मुबीन मुल्ला म्हणाले, माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की कोणतेही व्यसन सुरुवातीला आकर्षक वाटते, मात्र त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागू शकते. त्यामुळे युवकांनी सिगारेट, दारू आणि इतर सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहावे. सिगारेट विक्री, कर आकारणी आणि उपलब्धतेच्या प्रश्नावर शासनाने स्पष्ट भूमिका घेऊन जनतेतील संभ्रम दूर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शानदार न्यूज, जयसिंगपूर. नमस्कार, जय भीम. मला सोशल मीडियावर अनेक पानपट्टीवाल्यांच्या, छोट्या टपरीवाल्यांचे अनेक मेसेज आले आणि प्रत्यक्षात याचा मी देखील अनुभव घेतलेला आहे. कोल्हापूर जिल्हा असेल आणि किंवा संबंध महाराष्ट्रात असेल, पण सिगरेट देखील उपलब्ध होत नाही. त्या सिगरेटवर जवळपास शासनाचा अनेक टक्क्याचा कर त्या सिगरेटच्या माध्यमातून शासनाला मिळत असतो. दारूमध्ये आज भेसळ आहे, त्याच्याकडे कोण दुर्लक्ष करणार नाही, पण सिगरेट ही सर्वसामान्य माणसाला लिगल आहे. आणि सिगरेट ही माझ्यामध्ये मुंबईत हजारो कोटी टन सिगरेट या राज्यात आणि या देशात दिवसभरात खपली जाते. पण प्रत्यक्षात या 8-15 दिवसाचा जर आपण सेल आउट बघितला तर सिगरेटचा सेल अत्यंत कमी प्रमाणात झालेला आहे. का तर या सिगरेट चोरून विकल्या जात आहे. का चोरून विकायचं कारण का बेकायदेशीर आहे, इलिगल आहे. याची जबाबदारी कोण घेणार? याचं नुकसान झालंय, याचं जे कर शासनाच्या पानपट्टीवाल्यांचं, छोट्या छोट्या टपरीवाल्यांचं नुकसान झालंय, याची भरपाई कोण देणार? मी आज सकाळी सिगरेट पितानाचा एक फोटो टाकला आणि त्यावर माझं मत व्यक्त करायचा प्रयत्न केला. पण आज सिगरेट देखील बाजारात उपलब्ध होत नाही, तरी का काय दुसऱ्या तांदळाचा नाही. सिगरेट हे जर अलाउड असेल आणि लिगल असेल तर ती सिगरेट उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या पानपट्टिकांच्या नरड्यावर पाय आणण्याचं काम तुम्ही करताय, याची देखील प्रशासनाने घ्यावी. एवढं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय भीम.